संस्कार अत्यंत महत्त्वाचे असतात. संस्कारामध्ये कोणकोणत्या गोष्टी चांगल्या, वाईट या सगळ्या भूमिका समाज पाहत असतो. व्यक्ती स्वतः पाहत असतो, त्याच्यामध्ये मूल्य रुजवून घेत असतो. पण संस्काराला सोबतीला जे काही मोठी माणसं असतात, वयानं मोठी नाही, अनुभवानं मोठी असतात. वयानं मोठी झाली म्हणजे देव होत नसतात. परंतु अनुभवानं जी मोठी असतात, ती खरंच देव मानायला हरकत नाहीत. त्यामध्ये आई आपली खरंच देव असते. वयानं तर मोठी असतेच असते, परंतु अनुभवानं सुद्धा खूप शिथिल आणि मयाळू खूप अनुभव असते. त्या मुलाचं एक प्रकारचं वैद्यकीय ज्ञान तिला असतंच. शरीर कसं ठेवायचं, मन कसं ठेवायचं, मन संयमानं कसं पुढं पुढं जगताना येणाऱ्या अडचणीला तोंड देत शांत कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी आई शिकवत असते. इतिहासामध्ये असे कित्येक प्रसंग आणि कित्येक महान व्यक्ती होऊन गेले की त्यांना आईचा अन्नातून, विचारातून, मायेतून, तर कधीकधी पाठीवर थाप देऊन, कानाला पकडून विविध प्रकारचे संस्कार आईने दिलेले आपल्याला दिसून येतात. नाव एखाद्या व्यक्तीचं घ्यावं, काय घ्यावं? भगतसिंग फाशी घेत असताना आई तू रडू नको हे वाक्य बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांना इतकं मोठं बनवण्यामध्ये जिजाऊचा हात. जिजाऊचे संस्कार आर्य चाणक्य आपण म्हणतो. चाणक्याच्या बाबतीत सुद्धा खूप मोठी एक कहाणी आहे. आईवर तो खूप प्रेम करायचा. आईनं चाणक्याला खूप जिद्दी आणि खूप चांगलं बनवलं होतं. आईसाठी त्याने राजदरबारातली नोकरी असताना सुद्धा तो संध्याकाळी आईकडे जेवणासाठी, आईपाशी सेवा करण्यासाठी परत यायचा. अशा सगळ्या अनेक भूमिका आहेत. खूप अशी आजही आई आपल्या लेकराला मोठ्या पदावर नेते. बऱ्याच वेळेला आपण बातम्यामध्ये, गाण्यामध्ये संचलन करत असताना पाहतो, संचलनामध्ये आईबाबतीत काही शब्द बोललेले ऐकताना सुद्धा आपले डोळे भरतात. आईची भूमिका तशी असते. एक भूमिका अशीच असते. एक मुलगा असाच गावात राहतो आणि म्हणतो की आई आपलं घर भागत नाही, आपण काय करावं, कुठंतरी शहरामध्ये जावं आणि आपलं घर भागवण्यासाठी कमाई थोडीशी वाढवावी. आई खूप चिडते मनातल्या मनात, काय करावं आता. आईचं काम एकच होतं, सकाळी उठायचं, गावामध्ये जाताना अंगण झाडायचं, भांडे घासायचं, शेण काढायचं, शेण गोळा करायचं, असे छोटी 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 कामं करायची. आईलाही खूप वैताग आला होता, घर भागत नव्हतं. सगळं काम करून परत आल्यानंतर मुलांना जेवायला मिळायचं. हे सगळं जाणलं त्या थोरल्या मुलानं आणि म्हणाला, आई मी तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि मला काही मिळते का बघतो. मला जर काम मिळालं तर त्या मिळालेल्या कामातून थोडंसं आपलं भागेल. आईनं नको असताना होकार दिला. आई खूप नाराज होती. मुलापासून दूर राहायचं हे खूप वाईट वाटत होतं. पण जबाबदारी आणि परिस्थिती माणसाला त्या गोष्टी करायला लावतेच. आपण कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत असं म्हणता येत नाही. त्या तिथेच कराव्या लागतात आणि केल्याच पाहिजेत. पण असे प्रसंग आयुष्याला वळण कसं देतात आणि काय कशाचं, कोण कोणाचं होतं सुरुवातीचं स्वरूप आणि पुन्हा काय झालं हे मात्र आपल्याला दिसून येतं. हा मुलगा ज्या वेळेला बसस्टँडवर गेला त्यावेळेला गावातून तो अर्धा किलोमीटर चालत जात होता. बसस्टँडवर गेला, दुसऱ्या गावाच्या बसस्टँडवर उतरला आणि मग आईने थोडेसे पैसे दिले होते आणि म्हणाला, आपण हे पैसे जपून ठेवायचे आणि कुठं काम मिळतं का बघावं. परतीचा पैसा आपल्याकडे नव्हता, पण आज काम करायचंच म्हणून बसस्टँडच्याच एका जवळच्या हॉटेलमध्ये तो गेला. मालक अगदी वैतागून बसला होता. मालकाचा चेहरा काय आहे हे याला माहीत नाही. तो जातो मालकाजवळ आणि मालकाला म्हणतो की मला कुठंतरी काम द्या. असं म्हणतानाच मालक खूप चिडतो आणि म्हणतो, अरे 1 रुपयाचं गिऱ्हाईक नाही आणि तुला कुठलं काम देऊ मी, आणि तुला काम देऊन पगार कुठले देऊ. आता या वाक्यावर बरेचसे माघार घेतात
गिवअप नावाची गोष्ट असते, जाऊ त्या नाही ना मग पुढं जाऊ आपण असं म्हणतात. परंतु या मुलामध्ये एक दूरदृष्टी कशी होती या पुढल्या शब्दातून आपल्याला कळेल. तो मुलगा परत मालकाकडे जाऊन म्हणाला, मी तुमच्या इथं काम करतो, मला काहीतरी खायला द्या. खूप राग यायच्या मनस्थितीत होता, पण मुलाचा चेहरा बघून मालकानं थोडासा राग आतमध्ये गिळून त्याला म्हटलं, काय काम करतोस तू? सगळं स्वच्छ ठेवलं मी, काय काम करणारस तू? काही काम नाही, जा इथून. आता यावरही जर माघार घेतली आपण तर काही खरं नाही, असं मन म्हणत होतं. मुलगा परत गेला. बघा, कॅटलीच्या कुठल्या तरी एका कडेला घाण लागलेली आहे, कोपऱ्यामध्ये जाळी आहे, भांडे बरेचसे थोडेसे काळपट पडलेले आहेत, मी स्वच्छ करतो असं म्हणाला. मला थोडं काहीतरी खायला द्या. आता भुकीसाठी तर हा येत असेल तर मालकाने विचार केला, खात असच. पण मुलगा मात्र जिद्दी होता. संस्काराच्या या खऱ्या रूपाला आता बघायची वेळ आली. ते खरं रूप दिसू लागलं. त्या मुलानं राग न धरता एकच शब्द वापरला, नाही, मी प्रथम काम करतो नंतर खातो. अशा आडंग लावलेल्या मुलाला काय बोलायचे. असं मालक म्हणाला, ठीक आहे ठीक आहे कर, भांडे घासल्यानंतर पुन्हा जेवण कर असं म्हणाला. आईने सांगितलं होतं की कुणाचंही कसल्याही बाबतीतचं अन्न, पैसा आणि कुठली गोष्ट लालचाला बळी पडायचं नाही आणि कुणाचंही अक्रत खायचं नाही, फुकट खायचं नाही. या सगळ्या गोष्टी आईनं काम करता करता शिकवल्या होत्या. कारण अभिमान हा टिकवायचा असेल तर आपल्याला कुणापुढे कसल्याही प्रकारची लाचारी पत्करायची नाही, हा मनात त्याच्या बसला होता. आणि खूप एक एक माणसं इतकी जिद्दी असतात, खरंच जिद्दी असतात, त्यांच्या संस्काराला सलाम करावा वाटतं. आणि या सलाम करण्यासारखाच हा मुलगा, तो भांडे घासत होता. अर्धा घंटा ते 40 मिनिट झाले असतील. मुलगा मन लावून भांडे घासत होता. कॅटलीच्या बुडाला जे काही खळं लागलेलं आहे, भुगण्याच्या बुडाला लागलेलं आहे, न्हाणीमध्ये जिथं कुठं घाण पडलं आहे तो साफ करत होता. मालकाला क्यू आली. त्यानं एका प्लेटमध्ये पोहे घेतले आणि म्हणाला, हात लावून मागं खांद्याला थपटला पाठीवर, म्हणाला, अरे खा रे, हे राहू दे ते काम, नंतर नंतर कर ते काम. पण पुन्हा परत भांडे घासत घासत तो मुलगा म्हणाला, नाही, थोडंसं काम राहिले, काम झालं की लगेच करतो आणि नाश्ता करून घेतो असं म्हणाला. मुलगा मात्र असं करतोय म्हटल्यानंतर, खा, ठीक आहे, अर्ध्या घंट्यानं काही 10 मिनिटानं जेवढ्या वेळेला तुझं काम संपेल तेवढ्या वेळानंतर तू खा असं म्हणून ती प्लेट बाजूला ठेवली. 1 तासाच्या वर झाल्यानंतर सर्व साफसफाई झाली, स्वच्छता झाली, चकाचक असं भांडे आणि तिथले सगळे भांड्याची रूम, आपल्या स्वयंपाकाची रूम ही दिसली, झाडून काढला मुलानं आणि मग परत तो नाश्त्याकडे आला. आता इतका वेळ चालत आल्यानंतर आणि मग इतका वेळ काम केल्यानंतर थोडीशी भूक मरून गेली होती. तरी पण त्याने पोहे खाल्ले. पोहे खाल्ले, हात धुतला आणि परत मालकाकडे जाऊन म्हणाला, मालक, मला तुमच्या इथं नोकर ठेवा, मी तुमचं गिऱ्हाईक वाढवतो. हे शब्द ऐकल्यानंतर मालकाला एकदम हसू आलं. अरे, तू काय आमची थट्टा करतोस का, टिंगल करतोस काय? तू काय लहान मुलगा, काय करणार? कुठलं गिऱ्हाईक वाढवणार तू? हे बोलतोस ते तुला लक्षात आहे का, काय बोलतोस ते? बोलताना तरी लक्ष देत जा. हं? तू आलेल्या खेड्यातला ह्या शहरामध्ये गिऱ्हाईकाला कसं मॅनेज करायचं हे तुझ्या कसं लक्षात येईल? पण त्याच्या बोलण्यामध्ये थोडंसं काहीतरी जिद्द असलेली त्या मालकाला दिसली. ठीक आहे, तू म्हणतोस तर कर, असं एक न विश्वास ठेवता अधरंटी उगाच सहज बोलण्यासारखं केलं आणि शब्द दिला, जा, कर, ठीक. आणि मग त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला कांदा, बटाटे, आणखीन हे साहित्य आणलं आणि सांगितलं, सुंदर अशी कोशिंबीर आणि बटाट्याची भाजी आणि पुरी फक्त 25 माणसापुरती उद्याची करायची असं मालकाला आदेश दिला. आणि मालकांना सांगितलं, आदेश नाही दिला, मालकाला सांगितलं. आणि मालकाला सांगितल्यानंतर ठीक आहे, उद्यासाठी करतो असं म्हणाला. आणि मग इकडं कोशिंबीर ही चांगली करण्याच्या पद्धती, जसं दही कसं ठेवावं, कांदा कसं टाकावं, जिरे कसं टाकावे वगैरे वगैरे. जिऱ्याचे पावडर टाकलीमध्ये ते खमंग लागते, हिरव्या मिरचीचे थोडे थोडे तुकडे टाकलीमध्ये दही घट्ट होतं, कांदा थोडासा जास्तच बारीक केला, मग इतर कोणते पदार्थ खमंग लागण्यासारखे आहेत ते टाकले. आणि मग चवीला त्या कोशिंबीरला थोडंसं टेस्ट केलं, म्हणजे जिभीनं बघितलं,
चवीला कसं लागते ते पाहिलं, खूप सुंदर लागली आणि म्हणाला, मी आलोच. सकाळी बरोबर 5:45 वाजता उठून दात घासून हातपाय धुवून तो बसस्टँडवरच्या येणाऱ्या प्रत्येक गाडी थांबल्याबरोबर मध्ये जायचा आणि म्हणायचा, उत्तम नाश्ता जर तुम्हाला करायचा असेल, एकच वेळेस आमच्या हॉटेलमध्ये या हे नाश्ता करा. नाश्ता करा असं प्रत्येक एस टीमध्ये उतरून, म्हणजे प्रत्येक एस टी ही थांबल्यानंतर उतरून तो सांगायचा उतरणाऱ्या पॅसेंजरला, प्रत्येकाला बोलायचा. बोलून कोणी घ्यायचं, कोणी तोंडाकडे बघायचं. कोणीतरी गावाकडून भुकेला आलेला व्यक्ती, चल बरं तुझं हॉटेल कुठं आहे सांग बरं, आणि मग तो हाताने इशारा करून त्या हॉटेलकडचं पाटी आणि दुकान दाखवायचा. मग ही जी गर्दी होती ती रोजच वाढायला चालू झाली. पहिल्या दिवशीच काय झालं, पहिल्या दिवशीच गंमत अशी झाली की ते 25 माणसाची पुरी भाजी ही अर्ध्या घंट्यात संपून गेली. मालकाला इकडं सुधरत नव्हतं. दुसरा एक हाताखाली माणूस घेऊन त्याने परत एकदा पुरी भाजी केली आणि मग नवे नवे पदार्थ खावेसे वाटणारे कोणते आहेत ते शोधत शोधत रोज वाढत गेले. या मुलानं मात्र 1 ते 3 महिने, पहिले 1 ते 3 महिने बसस्टँडवर थांबून उतरलेल्या पॅसेंजरला आपल्या हॉटेलच्या अन्नाबद्दलची माहिती आणि ओळख करून देण्यासाठी प्रत्येकाकडं शुद्ध सुंदर भाषेत सांगायचा. त्या अगोदर जे काही अन्न तयार केलेलं आहे ते कसं आहे तो चाखून बघायचा, त्याची गुणवत्ता तपासायचा आणि मगच सांगायचा. हळूहळू त्या हॉटेलमध्ये इतकी गर्दी वाढत गेली, गर्दी वाढत गेली. 3 वेळेचं जेवण त्या हॉटेलमध्ये लोक जेवायला येत होती. त्या हॉटेलचं रूपांतर पुन्हा 5 स्टारमध्ये झालं. त्या 5 स्टार हॉटेलच्या 3 शाखा काढल्या गेल्या. आत्ता सध्या पंजाबमध्ये, दिल्लीमध्ये याच्या 3 शाखा आहेत. मूळ मालकाला जे मुलं होते त्या मूळ मालकाला त्यांनी स्वतःचे मुलं होते त्या मुलाला त्या हॉटेलचा मालक बनवला नाही. म्हणजे मूळ मालकाच्या मुलांना वारसा या मालकीचा दिला नाही. या मालकाने तो जो मुलगा आला होता, आता तो मोठा मुलगा झाला होता, मोठा झाला होता, त्या मुलाला त्या हॉटेलचं मॅनेजर केलं होतं. 3 हॉटेलचं मॅनेजर केलं, व्यवस्थापकीय समितीचा तो प्रमुख झाला आणि ते त्यातील 3ही हॉटेल याच मुलाच्या नावाने केले. आता या सगळ्या तपासणीमध्ये आपण जर घुसलो आणि वृत्तीचा अभ्यास केला, स्वभावाचा अभ्यास केला, काय दिसतं तर इथं चिकाटी दिसते, एक सातत्य दिसतं आणि जिद्द दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं चीड दिसते. माणसाच्या अंगामध्ये चीड आणि जिद्द ह्या 2 गोष्टी जर चिकाटीनं वापरत गेल्या, सातत्यानं वापरत गेल्या तर नक्कीच बदल केला जातो. आपण बऱ्याच वेळेला व्हायरल झालेल्या गोष्टी, व्हायरल झालेल्या व्यक्तिमत्वाच्या काही, पराक्रम केलेल्या व्यक्तींच्या काही बातम्या ऐकतो. एक वडर जातीची मुलगी जी छोटे उकळ विकत होती, तीसुद्धा उकळ विकताना त्या घेणाऱ्या माणसाने त्या उकळाच्या किमतीमध्ये इतका किंमत कमी करून तिला त्रास दिला होता. म्हणजे 100 रुपयाला जर विकायची वस्तू असेल तर ती अक्षरशः 20 रुपयाला मागून त्याची टिंगल केली होती. हे सगळं दुखणं मनात ठेवूनसुद्धा त्याच मुलीनं दिवसाचे 2 किंवा 3 उकळ विकायचं डोक्यावर घेऊन आणि मग पुन्हा येऊन अभ्यास करायचा. तीच मुलगी माहीत असेल तुम्हाला काय झाली, ती PSI झाली. असे ही जिद्दी जी वृत्ती असते तीच व्यक्ती, तीच माणसं इतिहास घडवत असतात. या जिद्दीला सलाम करावं वाटतं. आता तुम्हाला प्रश्न परत सांगतो आणि मग हा जो मुलगा होता तो या 5 स्टार हॉटेलचा 3 स्टार हॉटेलचा मालक झाला. हा होता कोण? हा दुसरा तिसरा कोण नाही. त्या माणसाचं मी नाव सांगणार नाही, तुम्हीच हे नाव कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला फक्त त्याच्या एका गोष्टीची ओळख तुम्हाला करून देतो. तो दुसरा तिसरा कोण नव्हता तर लिप्टन चहा कंपनीचा मालक होता. आता लिप्टन चहा कंपनीचा मालक कोण आहे याचा शोध घेऊन कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं. गोष्ट आवडली
तर तुमची प्रतिक्रिया द्या. नमस्कार. वंदे मातरम.